नमस्कार. आज आपण एका जरा गंभीर पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे हिमाचल प्रदेशातून म्हणजे धर्मशाला सायबर क्राईम पोलिसांकडून काही माहिती आली आहे. असं दिसतं की सायबर गुन्हेगार आता फसवणुकीचे पैसे लपवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि ऑनलाईन बेटिंगचा मार्ग वापरतायत. तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की हे घोटाळे नक्की कसे चालतात, गुन्हेगार कोणती नवी पद्धत वापरतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारखे सामान्य नागरिक यात नकळत कसे अडकू शकतात. हे घोटाळेबाज काय करतायत की पैसे लपवायला म्यूल बँक खाती आणि क्रिप्टो वापरतायत, ज्यामुळे तपास करणं अधिकाधिक कठीण होते. तर मग मला सांगा, हे लोकांना आपल्या जाळ्यात कसं ओढतात? म्हणजे सुरुवात कशी होते? हो, तर माहितीनुसार काय होतंय की सुरुवात होते टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲपवरून. लोकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये किंवा बेटिंग ॲप्समध्ये पैसे गुंतवायला सांगितलं जातं. अर्थात खूप मोठ्या फायद्याचा आमिष दाखवून. अच्छा, म्हणजे नेहमीप्रमाणेच आकर्षक ऑफर्स. आणि एकदा का व्यक्ती त्यांच्या बोलण्यात आली की मग नकळतपणे त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याचे डिटेल्स घेतले जातात. पण इथे गंमत अशी आहे की ही खाती फक्त डिटेल्सपुरती नसतात तर. हां, हीच ती म्यूल खाती, बरोबर, जी आपण ऐकतो हल्ली. अगदी बरोबर. म्हणजे ही खाती सामान्य माणसांचीच, पण गुन्हेगार वापरतात फसवणुकीचे पैसे इकडून तिकडे करायला. म्हणजे खातं एकाचं, वापर दुसराच करतो. परफेक्ट. यामुळे मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचणं खूप अवघड होऊन बसतं. एक ताजं उदाहरण आहे माझ्याकडे. एका स्थानिक तरुणानं त्याचं बँक अकाउंट फ्रीज झाल्यावर सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्याने एका ॲपवरून काही क्रिप्टोकरन्सी कॉईन्स विकायला काढले होते. एका व्यक्तीनं सोशल मीडियावरून संपर्क केला आणि साधारण 2.5 लाखांना ते कॉईन्स विकत घेतले. ठीक आहे. पण गडबड इथे झाली की ते पैसे आले एका व्हेरीफाईड नसलेल्या बँक खात्यातून, जे नंतर एका मोठ्या घोटाळ्याशी जोडलेलं होतं. अरे देवा. आणि झालं काय की त्या खरेदीदारानं ते कॉईन्स मिळताच लगेच एका प्रायव्हेट म्हणजे खासगी क्रिप्टो वॉलेटमध्ये टाकले. अच्छा, म्हणजे ज्याचा माग काढणं शक्य नाही. अगदी. कारण हे खासगी वॉलेट्स विकेंद्रित असतात, निनावी असतात. त्यावर कोणाचं नियंत्रण नसतं. त्यामुळे पैशांचा माग तिथेच संपला. आणि परिणाम, त्या तरुणाचं बँक खातं गोठवलं गेलं आणि त्याला दुसऱ्या राज्यातल्या पोलीस डिपार्टमेंटकडून कायदेशीर नोटीसही आली. म्हणजे तो बिचारा नकळत, अनवधानाने पूर्णपणे अडकला यात. हे झालं क्रिप्टोचं. पण तुम्ही म्हणालात तसं बेटिंगमध्ये पण असंच काहीसं होतंय का? हो, नक्कीच. अगदी तसंच. एक दुसरं प्रकरण आहे, जिथे एका व्यक्तीनं ऑनलाईन बेटिंग गेममध्ये बक्षीस जिंकल्याचा दावा केला. पण गंमत म्हणजे त्याला जी जिंकलेली रक्कम मिळाली ती एका म्यूल खात्यातून आलेली. परत तेच म्यूल खातं. हो, आणि ते खातं दुसऱ्याच कुठल्यातरी फसवणुकीशी जोडलेलं होतं. त्या व्यक्तीनं अर्थातच बक्षिसाच्या रकमेचा स्रोत किंवा त्या बेटिंग प्लॅटफॉर्मची सत्यता वगैरे काही तपासली नव्हती. साहजिक आहे. आणि त्यामुळे झालं काय की त्याचंही बँक खातं संशयाच्या भोवऱ्यात आलं आणि त्यालाही अधिकाऱ्यांकडून नोटीस मिळाली. बापरे. म्हणजे ही दोन्ही उदाहरणं खरं तर खूपच चिंताजनक आहेत. यावरून हे स्पष्ट दिसतंय की पडताळणी न करता केलेले व्यवहार सामान्य माणसाला किती महागात पडू शकतात. अगदी. आणि याच धोक्याबद्दल पोलिसांनीही चिंता व्यक्त केली आहे. धर्मशाळा सायबर क्राईम पोलीस स्टेशनचे अतिरिक्त पोलीस अधिकारी आहेत प्रवीण धीमान. त्यांचं म्हणणं आहे की गुन्हेगार आता फसवणुकीतून मिळालेल्या पैशाचा मूळ स्रोत लपवण्यासाठी अत्यंत हुशारीनं म्हणजे नव्या युक्त्या वापरत आहेत. म्हणजे हे पैसे आधी अनेक खात्यांमधनं फिरवले जातात आणि मग शेवटी क्रिप्टो किंवा बेटिंगमध्ये जातात, असं काहीचं? हो, अगदी बरोबर. पैसे अनेक व्हेरीफाईड नसलेल्या खात्यांमधनं फिरवले जातात. याला लेयरिंग म्हणतात. त्यामुळे त्यांचा माग काढणं जवळपास अशक्य होतं. आणि मग फायनली ते क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले जातात किंवा ऑनलाईन बेटिंगमध्ये वापरले जातात. खासगी क्रिप्टो वॉलेट्स आणि हे जे निनावी डिजिटल व्यवहार आहेत ना, त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासात एक नवीन आणि खूप गुंतागुंतीचा टप्पा आला आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? म्हणजे सायबर गुन्हेगारीचं स्वरूप बदलतंय आणि त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय, हे तर स्पष्ट आहे. निश्चितच. मुख्य मुद्दा हाच आहे की क्रिप्टोकरन्सी आणि बेटिंग ॲप्स हे आता पैसे लपवण्यासाठी म्हणजे मनी लॉन्ड्रिंगसाठी म्हणा हवं तर प्रमुख मार्ग बनत चालले आहेत. आणि सगळ्यात गंभीर म्हणजे या म्यूल खात्यांच्या वापरामुळे सामान्य नागरिक नकळतपणे या गुन्ह्यांमध्ये ओढले जात आहेत आणि कायदेशीर अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्ती किंवा खात्री नसलेल्या प्लॅटफॉर्मवरून आर्थिक व्यवहार करताना प्रचंड सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. हो, अगदी. पोलिसांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. म्हणजे व्हेरीफाईड नसलेले आर्थिक प्लॅटफॉर्म टाळावेत आणि कोणताही संशयास्पद व्यवहार दिसल्यास
त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असं सांगितलंय. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. या वाढत्या डिजिटल जगात आपली आर्थिक सुरक्षा आणि आपली ओळख जपण्याची जबाबदारी फक्त आपलीच आहे, की हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्या कंपन्या या सेवा पुरवतात, त्यांचीही यात काही भूमिका असायला हवी, जास्त जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.